वसुबारस कथा. दिवाळीची सुरुवात धनतेरसने होत असली तरी हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस या सणाला देखील महत्त्व आहे. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोच द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गायची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सौत्सधेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मात गायीला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्विक आहे, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणे, तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते, शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते. त्यामुळे या पूजनाद्वारे गायीच्या सात्विक गुणांचा स्वीकार केला जातो. वसुबारस किंवा गोच द्वादशीची कथा. समुद्रमंथनाच्या वेळी अमृतसह नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला आणि बहुला यांच्यासह 5 गायी उत्पन्न झाल्या होत्या. त्यांना लोकमाता म्हटलं गेलं आहे कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या. या 5 कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. कामधेनू म्हणजे शुद्ध पांढरी गाय आहे. देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली, त्यापैकी कामधेनू हे रत्न ही आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची काही तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते आणि या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अवतरित करते. या कारणामुळे गायीची पूजा केली जाते.